उद्योग आहे. सगळ्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार. BSc MS केला आहे. 7वीपर्यंत होते मी इथे अंजनगावला. त्यानंतर रानगाव फुलेश्वरला गेले. माझं रेकी हिलर आहे, मी रेकी शिकवते आणि रेकीचे क्लासेस आहेत माझे 2003 पासून आणि ॲस्ट्रोलॉजर पण आहे मी रेकीसोबत. आणि माझ्याकडे बाहेरगावून सगळ्या ठिकाणून लोक येतात रेकी शिकायला. आणि माझं राहणं अमरावतीलाच आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. आपण 35 वर्षानंतर भेटलो, खूप आनंद झाला. त्यांना दीपक विक्रम यांचं खूप सहकार्य झालं या ग्रुप बनवण्यामध्ये आणि यांनी खूप छान ग्रुप बनवला. सगळ्या मित्रमैत्रिणी भेटलो आपण, खूप आनंद झाला. आधीच आम्ही संगीता, शुभांगी आणि स्वाती या माझ्याशी कनेक्ट होत्या आधीच. म्हणजे संगीता तर पहिल्यापासूनच होती माझ्यासोबत आता हेपर्यंत. शुभांगी पहिल्यापासूनच सोबत आम्ही कधी मैत्री तुटलेली आमची. आणि कविता आत्ता भेटली इतक्या वर्षानंतर आणि बाकी तर काही संपर्कात होते. हां, अजून राजू देवळे आणि संजय चोरे माझ्या संपर्कात होत्या सगळे. आणि खूप माझे क्लास सुरू आहे त्याचे. आणि 2010 पासून ॲस्ट्रोलॉजर आहे. ॲस्ट्रोलॉजरसाठी कुंडली काढण्यासाठी खूप लोक येतात, लांबून लोक येतात, नागपूर, मुंबई, दिल्लीपासून. आणि माझं ॲस्ट्रो सेजवर पण आहे, अर्चना के नावाने ॲस्ट्रो सेजवर. आणि रेकी माझं गुगलवर आहे, दिव्यज्योती रेकी सेंटर. ते बघून बरेचसे लोक येतात. माझे साडे बोलायचं काय आता आजचा तो दिवस होता ना, आज तर मी विसरूनच गेली होती की असं वाटलं मला मी 10वीतच आहे. तो क्षण विसरायला म्हणजे अविस्मरणीय राहणार आहे तो क्षण. तर मी MA BEd झालेली आहे. माझं लेक्चरशिप चालू होतं JD कॉलेजला. 3 वर्ष मी लेक्चरशिप केलं. त्याच्यानंतर मला अटॅक आला होता. तर त्याच्यानंतर 6 महिने मी खूप बोलू शकत नव्हती. तब्येत माझी खूप खराब झाली. लेक्चराला सर्व माहिती आहे, मला सगळं माहिती. त्याच्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी मला जॉब सोडायला लावला. लेक्चरशिप करू नको, तब्येत मेन आहे, जॉब मेन नाही आहे. तर ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी स्वतःचं कोचिंग क्लासेस चालू केले. त्याच्यामुळे माझा कोचिंग क्लास चांगला चालू आहे. आणि मला एक मुलगा आहे, तो इंजिनियर आहे आणि स्वतः पुण्याला जॉब करतो. माझं सांगायचं झालं, मुलगा माझा इंजिनिअरिंग करत आहे. दुसरे वरुडला राहते. आमच्याकडे याचा संस्थाचा बिझनेस आहे. मला एक मुलगा आहे. आपण सर्वजण खूप दिवसानंतर मिळालो, त्याच्यामुळे खूप आनंद झाला. असंच आपण नेहमी सोबत राहू, बस एवढे बोलून मी वाटते. स्वाद 5 ते 10पर्यंत प्रागतिक विद्यालयामध्ये शिकलो. मॅडमने आम्हाला शिकवलं आणि चांगले धडे दिले, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. मी सध्या दुसरीकडे काम करत आहे. आम्हाला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. माझं सर्व सुख समाधानी आनंदी आहे. धन्यवाद. हॅपी दिवाळी. आताची कविता प्रदीप पेटकर. मी इथे संजनगावला असते. माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे, पण मी हाऊसवाईफ म्हणूनच काम करते. आणि सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे सर्व मित्र मला मिळाले आणि ज्या दिवशी मला हा ग्रुप तयार झाला त्या दिवशीचा आनंद मी कोणालाच सांगू शकत नाही. आणि आज जी मी एन्जॉय केला हा आपण कोणत्याच परिवारासोबत, कोणत्याच नातेवाईकासोबत करू शकत नाही. आणि आज जो आपण सगळे मिळून जो आनंद घेतला आणि सर्वांसोबत आपण जो सहवास लाभला तो सगळ्यात अविस्मरणीय राहील. इतकंच दुसरा विषय, आज आपण जेवढा एन्जॉय केला ते बबिताने जे बोलली की एवढा एन्जॉय म्हणजे आपण जसं कोणा नातेवाईकासोबत घेत नाही, कोणासोबत घेत नाही, ते एकदम खरी बोलली. कोणासोबत नाही घेत, एकदम 100पैकी 100 मार्क त्या पॉईंटवर तुला मुद्दा सांगितला. असा एन्जॉय जीवनात कोणीच घेतला नाही, घेणारी नाही. आपण आज 35 वर्षाच्या नंतर घेतला. त्या निमित्तानं आपला आज ग्रुपचा बर्थडे सेलिब्रेट झाला. त्यानंतर दुसरा बर्थडे आपला असाच येणार आहे. असा तुमचा प्रतिसाद राहो, ग्रुपवर सक्रिय राहा. त्यानंतर कार्यक्रमात काही कमी पेशी असतील तर त्या इथंच विसरा. या हॉलच्या बाहेर त्याला नेऊ नका, ग्रुपवर त्याचं क्रिटिसाइज करू नका. त्यामुळे जीवनात अशा प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे इन्सिडंट घडलेले आहेत. माझ्या जीवनात घडलेले आहे. मला 2 मुली होत्या. त्यातली एक मुलगी माझी आफ्टर 10 इयर्स ती थोडी मेंटली तिचा प्रॉब्लेम झाला, ती एक्सपायर झाली. मी तिला 10 लाख रुपये खर्चही केला पण तो सक्सेस नाही झाला. आता
एक मुलगी आहे ती म्हणजे शिक्षणात खूप हुशार आहे आणि ती आपल्या आता जी SSC बोर्ड झाली एक्झाम त्यामध्ये ते टॉपर आलेली आहे संघ स्कूलमधून. सध्या अमरावतीला ते भांडे कोचिंगमध्ये क्लासेस करत आहे. देन आफ्टर मी 25 वर्ष देशसेवा केली. खूप जीवन कष्टात काढलं. देशसेवा म्हणजे ते फक्त नावाची सेवा नाही आहे, तिथं वास्तविक स्थिती काय असते आणि तो कशी ड्युटी करते ते त्यालाच माहीत राहते. पेपरमध्ये फोटो पाहण्यात आणि याच्यात पाहण्यात खूप फरक पडतो. तिसरा विषय असा की मी आता आफ्टर म्हणजे रिटायरमेंट होऊन घेतलेला आहे आणि माझे वैयक्तिक जीवन खूप आनंदात चाललेलं आहे आणि जवळपास मी शेती पण करून घेतली, प्लॉट पण करून घेतले, म्हणजे चारही साईडनं मी वेल सेटल आहोत, नो प्रॉब्लेम. आणि माझ्या जीवनात माझ्या पत्नीच्या माझ्या फॅमिलीच्या जीवनात मी व्यवस्थित आमचा संसार चालू आहे. असाच तुमचा पण चालू राहो अशी प्रभूचरणी सदिच्छा प्रार्थना